ताई, हगे ताईडे, खर तर मी कामावर गेलो खरंय, पण तुझ्या विना माझं मनच नाही लागलं ग. खास ती कामावरून परतलोय बघ. खरखर मला तुझी जाणीव आली आणि तुझीच खरंच आठवण आली, म्हणूनच घराकडे परतलोय ग तुझ्या आठवणीमुळं. अगे ताईडे, का बरं माझ्या मनात एवढी बसली आहेस ग तू, आणि तुझ्या विना मला अजिबात करमत नाही बघ. दोघा बहीण भावाचं एक मिलन झालंय आणि या मिलनातून आपल्याला वेगळंच होता येत नाही ग. कामावर जाऊन सुद्धा मन रमत नाही तर काय करायचं मग. खरंच ग ताईडे, तुझ्या विना मला अजिबात करमत नाही. आई वडील जर आपल्याला जन्मातच सोडून गेले ग, का अशी दुर्दैवी नशिबामध्ये आपल्याला सोडून गेले असेल का, आणि कुणासाठी ग, कुणाचा आधार आहे ग आम्हाला, कोण सोबतीला आहे का आमच्या, कोणीच नाही ग. लहानपणीच आपले आई वडील आपल्यापासून दूर झालेत. आम्ही असेच दुर्दैवी नशिबाने काय जन्माला आलो असेल ग, आणि तेच नियतीने आपल्याला सर्वच काही भोगावं लागत आहे. अगे ताई, अगं आई बाबा, तुम्ही आम्हाला का सोडून गेलात, का आमचं कायच अन्याय होत आहे की तुम्ही आम्हाला जन्म दिलात आणि आज या निष्ठुरपणा जीवनामध्ये आपल्याला अभागी सोडलंय. काय करायचं या जीवनामध्ये आणि काय नाही हे माझं मलाच कळत नाही. कुठे शोधू ग आई तुला, तुझी आठवण येते मला. कुठे शोधू ग आई तुला, तुझी आठवण येते मला. कुठे शोधू ग आई तुला, तुझी आठवण येते मला. कुठे शोधू ग आई तुला, तुझी आठवण येते मला. कुठे शोधू ग आई
आहे तुझ्या विना फार मी अभागी आहे ग. किती आठवण करू ग तुझी. शेवट स्वतःच्याच मुलावाला विसरून गेलीस ना. पुन्हा पुढे पदर पसरू ग आणि कुणासमोर काय करू मी. अरे दादा काय रे, काय झालं तुला? आणि नेहमी नेहमी माझी साठवून काढतो काय रे? अरे तू कशाचा विचार करून राहिलास रे? अरे तू स्वतःकडे बघलास काय? हे काय तुझी व्यवस्था रे? आणि अरे अरे तू कामावर गेलास आणि परत काय आलास रे दादा? हे बघ सहज चालूय ग, असं मला काहीच झालेलं नाहीये. पण का आलास रे? आणि सारखी तू माझी आठवण काढतो. अरे ताई तुझी जवळच आहे, कुठे गेली आहे का? अरे आणि तुझ्या डोळ्यात अश्रू का रे? काय झालं तुला? सांग रे दादा मला. नाही ग तायडे, अगं माझ्या त्याच जन्मात त्या आई वडिलाची मला माझ्या मनामध्ये भात झालंय आणि मला आठवण आली ग, म्हणूनच हे डोळ्यातून अश्रू पडतोय. पण खर तर तुला सांगतो ना ग तायडे, मला नाही आहे ग त्यांची काळजी. खर तर काळजी आहे फक्त तुझी ग. अगं आज मी आई वडिलाच्या काळजीनं नाही आलोय ग. केवळ केवळ माझी तायडी माझ्या घरामध्ये आहे, माझी तायडी माझ्या घरामध्ये आहे, तेच मला कर्म होत नव्हतं ग. म्हणूनच मी परतलोय बघ. काय रे दादा? अरे सारखी तू माझी आठवण करतोस काय? अरे तू का माझी आठवण करतोस रे दादा? अरे जर तू माझी नेहमी नेहमी सारखी आठवण काढत बसलास ना, तर आपण जीवन कसं जगवायचं रे आणि समोर कसं जायचं? अरे तू कामावर गेलायस ना, तू परत लवकरच घरी वापस आला, असं का करतो रे दादा? नाही ग, मी कामावरती गेलोय खरा, पण काम करत असतानाच मला तुझी सारखी आठवण यायची की माझी तायडी माझ्या घरामध्ये काय करत असेल किंवा काय नाही. मला उद्धारून बोलत असेल की माझा भाऊ कुठं आहे आणि काय करत असेल, ही चिंता माझ्या मनामध्ये सावरत होती ग. म्हणूनच माझं मन सुद्धा सांभाळलं गेलं नाही ग. आणि तुझ्या आठवणीने आज मी घरात परतलोय बघ. दादा असे विचार करू नको दादा, आणि माझी सारखी आठवण काढत बसू नको रे दादा. अरे तू माझी सारखी आठवण काढलास ना. नको दादा विचार करू, नको दादा विचार करू, आई वडिलाला जाऊ विसरू, आई वडिलाला जाऊ विसरू. नको दादा विचार करू, नको दादा विचार करू, आई वडिलाला नका विचारू, आई वडिलाला नका
अरे दादा अशी माझी सारखी आठवण काढत बसू नको रे. अगं नाही ग, आपले आई बाबा आपल्याला सोडून गेलेत ना. खरं तेच मला बोलायचं होतं. आपण आपल्या आठवणीनुसार गुंतून राहतो, पण खरं तर गुंतवणूक आपल्या आई वडिलाची आहे ग. ते आपल्याला सोडून गेलेत ना. मग ताई मला काय म्हणायचं आहे, एकदा आपल्या आई वडिलांच्या फोटोना आपण वंदन करू. त्यांची एक शेवटची इच्छा आहे ना, आपल्या मनापासून आपलं त्यांना आशीर्वाद देऊ ग. शेवट आपलं तरी आपल्या बहीण भावाचं भलं व्हावं या उद्देशानं आम्ही त्यांचं वंदन करू. तू जा आणि आरती घेऊन ये. रे दादा आपल्या आईवडिलाची वंदन करू रे, कारण त्यांना आशीर्वाद मिळेल रे. ठीक आहे, चल जा ग ताई, ठीक आहे रे, मी आरती आणते. आरती घेऊन ये. हे देवेश्वर, गरीबाच्या पोटी असं पापाचं पुण्य का? सर्वच काही उद्ध्वसून गेलंय. जन्मताच नाही आई वडिलाचं प्रेम मिळालं, नाही ममतेची माया मिळाली. दादा बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. स्वर्गी माता स्वर्ग पिता सरगी माता सरगी पिता. स्वर्गी माता स्वर्ग पिता सरगी माता सरगी पिता. सोडून गेले आम्हा दोघाला. सोडून गेले आम्हा दोघाला. सोडून गेले आम्हा दोघाला. सोडून गेले आम्हा दोघाला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले स्वर्गाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. आई बाबा गेले सरगाला वंदन करतो या फोटोला. ठीक आहे ग, मला सुद्धा भूक लागली आहे, वंदन झालेलं आहे. चल आपण जाऊ. कर रे दादा, तुला भूक पण लागली असेल ना. हो मग चाल. ठीक आहे.